नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता मीरा सत्याला कामामध्ये मदत करते. ती आता त्याला इथे नट काढून देते आणि म्हणते की कधी-कधी शक्तीपेक्षा युक्तीसुद्धा खूप जास्त महत्त्वाची असते. तेव्हा इथे सुधाकर काका म्हणत असतात की सत्या बघितलंस ना, सूनबाईने तुला मदत केलेली आहे. म्हणजे मला असं वाटते की तू आता डॉक्टर आहेस ना, तुला एका कंपाऊंडरची गरज असेलच. मग आता तू सूनबाईला कंपाऊंडर म्हणून ठेवू शकतोस. तेव्हा इथे सत्या म्हणत असतो की बरोबर बोलतोयस तू. कंपाऊंडर म्हणून ठेवायला काही हरकत नाही आहे. बरं काम करते तसं. तेव्हा इथे आता मीरा म्हणत असते, काय देऊ का अजून? कुठला पाना हवाय ते मला सांगा, मी तुम्हाला देते. तेव्हा सत्या म्हणत असतो की ठीक आहे, तो छोटा पाना दे, दुसरा पाना दे, असं म्हणत तो सुद्धा आता मीराला काम सांगत असतो आणि मीरासुद्धा आनंदाने सत्याला मदत करत असते. तेव्हा इथे सत्याची मेहनत बघून मीराला त्याचं कौतुकसुद्धा वाटत असतं. त्यानंतर इथे सुधाकर काका आपल्या मनामध्ये म्हणतात की असंच दोघंजण एकमेकांना सावरत, एकमेकांवरती प्रेम करत सुखाने संसार करा. त्यानंतर इथे आता सत्या काम करत असताना त्याच्या हाताचं सगळं काळं त्याच्या नाकाला लागलेलं असतं. तेव्हा मीरा त्याच्या चेहऱ्याकडे बघते आणि नाकाला काळं लागलेलं बघून ती हसायला लागते. तेव्हा सुधाकर काकासुद्धा जोरात हसायला लागतात, कारण सत्या खूपच जास्त इथे फनी दिसत असतो. त्यामुळे दोघांना हसायला येत असतं. तेव्हा सत्या म्हणतो की काय झालं हसायला, दोघेजण हसताय काय असे? तेव्हा इकडे त्याच्या नाकाला लागलेलं असतं. तेव्हा सुधाकर काका म्हणतात, अरे तुझा चेहरा तर बघ. तेव्हा इथे सत्या उभा राहतो आणि आता गाडीच्या आरशामध्ये बघतो आणि म्हणतो, अरे बाबा तू हसतोयस काय, माझं नाक पुस ना. तेव्हा इकडे आता सुधाकर काका म्हणत असतात, अरे बाबा आयुष्यभरासाठीचा तुझा कंपाऊंडर आहे, त्याला पुसायला सांग ना, मी कशाला पुसू आता. तेव्हा इकडे लगेचच मीरा सत्याचं नाक पुसण्यासाठी आपलं पदर घेते आणि नाक पुसायला जाणार. तेवढ्यातच तिथे सुधाकर काका उभे असतात. तेव्हा दोघेही ऑकवर्ड होतात. तेव्हा सुधाकर काका म्हणतात, नाही नाही, मी काहीच बघत नाहीये, मी तर चाललोय, मी इथेच असा पाय मोकळे करायला आलो होतो. आणि सुधाकर काका आता हळूहळू तिथून निघून जातात. त्यानंतर इथे आता मीरा विचारते, मी नाक पुसू ना. तेव्हा इकडे लगेच सत्यासुद्धा म्हणतो की ठीक आहे म्हणून, आणि ती आपल्या पदराने खूपच जास्त प्रेमाने आता इथे सत्याचं नाक पुसून देते. तेव्हा इकडे मीरा त्याच्याकडे एकटक बघत तिथेच उभी राहिलेली असते. सत्य आपलं काम करत असतो. त्याचं लक्ष मीराकडे जातं आणि तो म्हणतो की बास झाली आता मदत, तुम्ही जा आता तुमचं काम करा, तुम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे ना भाजी आणायला, जा तुम्ही. तेव्हा मीरा म्हणत असते, तुम्ही मला आता मार्केटपर्यंत सोडा ना. तेव्हा सत्य म्हणत असतो, नाही नाही, मला माझ्या मित्राची गाडी द्यायला जायचं आहे, मला आता वेळ नाही आहे. तेव्हा मीरा म्हणते, मी तुम्हाला एवढी कामामध्ये मदत केली ना, प्लीज मला चला ना सोडायला मार्केटपर्यंत. तेव्हा सत्य म्हणते, हो मदत तर केली आहे, बरं ठीक आहे, मला थोडी 5 मिनटं लागतील, अजून आवरायचं आहे. तेव्हा इथे मीरा म्हणते, ठीक आहे 10 मिनटं घ्या. तेव्हा इथे सत्या लगेच तिच्याकडे बघायला लागतो. सत्या म्हणतो, मग ठीक आहे, थोडं आवरायला सुद्धा वेळ लागेल, हे बाकीचं करायचं आहे. तेव्हा मीरा म्हणते, हां हां ठीक आहे ठीक आहे. तेव्हा इकडे मीराला मात्र आता सत्याबरोबरच मार्केटमध्ये जायचं असतं. त्यानंतर इथे सत्य आपल्या मित्राची गाडी घेऊन येतो. तेव्हा इथे तो म्हणत असतो की दादा बघ, तुझी गाडी अशी तयार केली आहे ना, एकदम छान बनवली आहे. तेव्हा इथे त्याचा मित्र म्हणत असतो, अरे म्हणून तर तुझ्याकडे दिली ना गाडी बनवण्यासाठी, कारण तू उत्तम डॉक्टर आहेस आणि तुझ्याकडे गाडी दिली म्हणजे ती व्यवस्थितच बनवून येणार, मला माहिती होतं. तेव्हा तर तुला आम्ही सगळेजण डॉक्टर म्हणतो ना, कारण एकदा तू गाडीला हात लावलास की गाडी नीट झालीच म्हणून समज. तेव्हा सत्या म्हणत असतो, दादा तू पण ना कायच्या काय बोलत राहशील. तेव्हा इकडे मीरा आपल्या मनामध्ये म्हणत असते, अच्छा म्हणजे म्हणूनच यांना गाडीचा डॉक्टर म्हणतात का. तेव्हा मीराला आठवतं, जेव्हा तिची स्कूटी बंद झालेली असते तेव्हा ती गॅरेजमध्ये घेऊन आलेली असते आणि ती म्हणते, अहो दादा माझी गाडी जरा बनवा ना, ती बंद पडली आहे, मला घाई आहे. तेव्हा ते दादा म्हणालेले असतात, अहो थांबा जरा, डॉक्टर आता येतीलच, हे काय आमच्या गॅरेजचं नाव आहे OPD डॉक्टर. तेव्हा इकडे आता OPD गॅरेज असं नाव बघितल्यानंतर ती म्हणते की म्हणूनच यांना आता डॉक्टर का म्हणतात ते माझ्या लक्षात आलं. तेव्हा इथे आता सत्याचा मित्र म्हणत असतो, बरं किती पैसे झाले ते सुद्धा सांग. तेव्हा तो म्हणत असतो, असं काय करतोयस तू, हे बघ पैसे विसे राहू दे. तेव्हा तो म्हणतो, असं कसं, तुझ्या कामाचे पैसे, तुझ्या मेहनतीचे पैसे तुला घ्यायचे नाही आहेत का, पैसे घे बरं, किती झाले ते सांग मला. तेव्हा सत्य म्हणत असतो, बरं एक काम कर, तू आहे ना मला ह्या कामाचे अर्धेच पैसे दे, अर्धे तुला ठेव आणि माझ्यासाठी 4 गिऱ्हाईक आण. कुणाची गाडी बंद पडली तर माझं नाव सांग, म्हणजे मला सुद्धा कामाची गरज आहे, मला सुद्धा फायदा होईल. तेव्हा इथे लगेचच मीरा आपल्या मनामध्ये म्हणत असते की चला, माझ्या नवऱ्याला आता काम करण्याची, जास्तीचं काम करण्याची इच्छा झालेली आहे, म्हणूनच आता एवढं छान डोकं लावले आणि मदतसुद्धा मागतायत. तेव्हा इथे आता जात असताना, बोलत असताना सत्याचं लक्ष आता इथे त्याच्या मित्राच्या गाडीकडे जातं आणि तो म्हणतो की ही गाडी का अशी ठेवली आहे. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, अरे
ती आहे ना आता बंदच पडली, तिचं खूप काम निघतं म्हणून तिला ठेवले आता एका बाजूला धुळखात. तेव्हा इथे सत्या म्हणत असतो, हे काय, याचा अर्थ काय आहे? किती गाडीवरती तुम्ही काय काय ठेवले, असं कोणी करतं का? तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, मग काय करायचं आता, तिचा काही उपयोग होत नाही मला. तेव्हा सत्या म्हणतो, अरे म्हणून काय झालं, गाडी म्हणजे आपल्यासाठी देव आहे, देव. आपण तिचा उपयोग करून घ्यायचा असतो. तू कधी घेतली होतीस? तेव्हा त्याचा मित्र म्हणतो की जेव्हा एखादी गोष्ट मला घ्यावीशी वाटते मी घेऊन टाकतो, आणि मग आता तिचं काही काम नाही उरले म्हणून तिला एका बाजूला ठेवून दिले. तेव्हा इथे सत्या म्हणतो, असं कसं, तिला बनवली तर ती चांगली होईल ना. तेव्हा सत्य त्याच्यावरती ज्या गोणी वगैरे ठेवलेल्या असतात त्या सगळ्या बाजूला करतो. सत्य म्हणतो, हे काय, गाडीवरती असं कोणी ओझं ठेवतं का? आणि तो आता सगळं साफ करतो आणि गाडीमध्ये बसतो. गाडीची चावी कुठे आहे असं विचारल्यानंतर चावी आतमध्ये गाडीलाच असते असं सांगितलं जातं. तेव्हा इथे सत्य आता गाडी चालू करून बघत असतो आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं की प्रॉब्लेम कुठे आहे. तेव्हा सत्या बाहेर येतो आणि म्हणतो, दादा अरे गाडीचं काम काही जास्त नाही आहे. म्हणजे कसं आहे ना, एखाद्या माणसाला कसं जास्त खोकळा येतो, खोकून खोकून त्याच्या छातीचा पार पिंजरा झालेला असतो, तसं या गाडीचं झालंय, तिचा पार पिंजरा झालाय फक्त. म्हणजे उपचार छातीचा करायला हवा होता, पण आता उपचार झालाय डोक्याचा. तर आपण एक काम करूया, छातीचा उपचार करूया आणि तिला आपण लवकरात लवकर नीट करून टाकू. तेव्हा इथे मीरा मनामध्ये म्हणत असते, माझा नवरा किती हुशार आहे, गाडीमध्ये फक्त बसला आणि चालू करूनच त्याला कळलं की प्रॉब्लेम कुठे आहे ते. खूपच हुशार दिसतोय. तेव्हा इकडे सत्या म्हणत असतो, हे बघ, हवं तर मी ही गाडी तुला नीट करून देऊ शकतो, तुला हवं असेल तर. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, नाही नको नको, अरे खूप खर्च होतो तिला, आता मला खर्चच करायचं नाही आहे, तिला मला परवडत नाही. तेव्हा सत्या म्हणतो, मी सांगायचं काम केलं, आता तुला बनवायची आहे की नाही बनवायची आहे तुझं तू ठरव. तेव्हा इथे दादा म्हणतो की हे घे बरं, तुझे पैसे तर घे कामाचे, आणि नंतर मी तुला गिऱ्हाईकसुद्धा आणून देतो. तेव्हा सत्या म्हणतो की ठीक आहे. सत्या बोलत असताना त्याचं लक्ष आता मीराकडे जात आणि तो म्हणतो, अरे धुमके तू रागवली असेल, गाड्या घोड्यांबद्दल बोलायला लागलो की गप्पच नाही बसत, धुमके तू रागवली असेल का? तेव्हा इथे आता लगेचच सत्य येतो आणि म्हणतो, बघितलं ना तुम्ही मी गाडी किती नीट करतो ते, बरं आता तुम्ही आता जा, मार्केटमध्ये जायचं आहे ना तुम्हाला. तेव्हा इथे लगेचच सत्य आपली मेहनतीची कमाई आता मीराच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत, तुम्हाला जसे खर्च करायचे तसे तुम्ही खर्च करा. तेव्हा इथे मीरा म्हणत असते, तुम्हाला गाड्यांचा डॉक्टर म्हणतात ना. तेव्हा इथे सत्या म्हणतो, हो आता काय करायचं, सगळेजण म्हणतात मला प्रेमाने. तेव्हा इथे मीरा म्हणत असते, मग आता तुम्ही डॉक्टर आहात तर आता गाडी नीट करून दाखवाल का ती? तेव्हा सत्या म्हणतो, हो दाखवेन ना. तेव्हा मीरा म्हणते, नाही नाही तुम्हाला नाही जमणार, अहो किती बिघडली ती गाडी, पूर्ण जुनी झाली, ती कुठे नीट होणार आहे आता. तेव्हा सत्या म्हणतो, एक अशी गाडी अजून बनलेली नाही आहे की ती सत्याच्या हातातून बरी नाही होणार. कुठल्या पण गाडीला मी नुसता हात लावला ना तरीसुद्धा ती लगेच नीट होते. आता ही बघितलीत ना स्कूटर, ही चालतसुद्धा नव्हती, आता बघा किती तिला मवमवीत बनवून टाकले. तेव्हा मीरा म्हणत असते, नाही हो, तसं असेल ना तर मी तुम्हाला चॅलेंज करते की तुम्ही ही गाडी एका दिवसात बनवून दाखवा आणि मग तिला चालवासुद्धा. तेव्हा इथे सत्याचा मित्र म्हणत असतो, अरे वहिनी अगदी बरोबर बोलतीये, आता तुला कामाची गरज आहे ना, ही गाडी तू बनव आणि तूच भाडी मार ना, तेवढाच तुला फायदा होईल. तेव्हा सत्याच्या लक्षात आलेलं असतं की मीराने त्याला हे काम मिळवून दिलेलं आहे. त्यानंतर इथे मीरा आपल्या आईच्या दुकानाजवळ येते. तेव्हा तिच्या आईला खूपच जास्त खोकला होत असतो. मीरा म्हणते, आई काय झालं, औषध नाही घेतलंस का तू? तेव्हा ती म्हणते, नाही औषध घेतलं पण आता खोकला बरा होत नाही आहे. तेव्हा मीरा म्हणते, तू बस इथे, काम करू नकोस, तू आधी औषध घे, कामाचं मी बघते. तेव्हा मीराची आई म्हणते, अगं पण तुझी सासू. तेव्हा मीरा म्हणते, आई काही नाही बोलणार आणि त्या घरामध्ये नाही आहेत, त्या बाहेर गेल्यात, बाबांना मी सांगून आले, बाबा म्हणाले की कामात मदत केली तरीसुद्धा चालेल. तेव्हा मीराची आई म्हणत असते, हे बघ बाळा, हे घर जरी तुझं असलं ना तरीसुद्धा ते घर आता तुझं हक्काचं आहे, तू तिकडे जास्त लक्ष द्यायला हवं आहे. तेव्हा मीरा म्हणते, मी तिकडे पण लक्ष देईन आणि मी तुझ्याकडे पण लक्ष देईन, तू काळजी करू नको. तेव्हा इथे मीरा आता फुलं देण्यासाठी, आता ऑर्डर पूर्ण करण्यासाठी बाहेर पडते. तेव्हा इकडे ती दुकानामध्ये फुलं दिल्यानंतर तिचं लक्ष जातं आपल्या सासूकडे. रूपा आता घाईघाईने मार्केटमधून जात असते, तिचा पाठलाग करत मीरासुद्धा तिच्या मागे मागे येते. तर रूपा एका झोपडपट्टीमध्ये एका रूममध्ये येते आणि तिथे दुसरा तिसरा कोणी नसून पंकज बसलेला असतो आणि त्याच्यासाठी रूपाने आता बिर्याणी आणलेली असते.
तेव्हा इथे पंकज म्हणतो, मम्मा काय माझ्यासाठी बिर्याणी आणलेस? तेव्हा ती म्हणते, हो गरमागरम बिर्याणी आणली, ये मी तुला माझ्या हाताने भरवते. तेव्हा इकडे आता तिथे मीरासुद्धा आलेली असते आणि ती खिडकीची एक बाजू आता बाजूला करते आणि बघत असते. तेव्हा तिला रूपा तिथे बसलेली दिसते. तेव्हा ती खिडकी अजून जास्त उघडते. तेव्हा तिला पंकजसुद्धा दिसतो. तेव्हा इथे रूपा चोरून चोरून पंकजला भेटायला येते, त्याच्यासाठी डबे घेऊन येते. हे आता मीराच्या लक्षात आलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे मुरकर काका येतात आणि म्हणतात की सुधाकर 2-3 महिन्याचं भाडं मागून घेतलं आणि बाथरूमचं काम अजून केलेलं नाही आहे, कधी काम करणार तुम्ही? तेव्हा इथे सुधाकर काका म्हणतात, मुरकर अरे वेळच भेटत नाही आहे बघ, थांब मी करेन काम, तू काळजी करू नको. तेव्हा इथे सुधाकर काका म्हणतात की ह्या रूपाचं मला कळत नाही, 3 महिन्याचं भाडं घेतलंय ते आणि कुणाला दिले काय माहिती, बाथरूमचं कामसुद्धा करायचं आहे, ते पैसे कुणाला दिलेत काय माहिती. तेव्हा इथे मीरा म्हणत असते की मला माहिती आहे सासूबाईने ते पैसे कुणाला दिलेले आहेत, तुमच्या पोराला म्हणजे पंकजला ते पैसे दिलेले आहेत, असं मीरा सुधाकर काकांना सांगते.